तुमच्याबरोबर असं कधी झाले का पोरं सकाळी शाळेला जायचं नाही, रात्री लावलेला अलाराम अजिबात वाजतच नाही, सकाळी का काय माहिती माझ्याबरोबर आज असंच झालं. माझी जाग आली नाही का अलाराम वाजला नाही, मला काही कळलंच नाही आहे. तर गडबडीत उठल्यानंतर ना भाजी चपातीला वेळ लागतो म्हणून म्हणलं ब्रेडचा आज त्याला सँडविचच बनवून देऊया. त्याची पेटीएम पण होती, सकाळची सगळी कामावरून घेतली आणि त्याच्यानंतर मग अगोदर स्वयंपाक करून घेतला. स्वयंपाक झाला ना तर मग एकदम टेन्शन फ्री होऊन जातं, नाहीतर तिकडून आल्यानंतर ना खूप असं कंटाळ येऊन जातो. बसनं जायचं होतं तर भरपूर असं वेट केल्यानंतर ना बस आली. त्याच्यानंतर त्याचे आज पेपर पण दाखवणार होते आणि सुट्टी पण लागणार होती क्रिसमसची. तर पेपर आज बघितल्यानंतर ना छान मार्क आलेले होते त्याचे. गणितमध्येच थोडंसं कमी होते. पेपर वगैरे बघितला आणि त्याच्यानंतर मग त्याला घेऊन घरी आला. अगोदर जेवण वगैरे केलं. सुजलकडे जायचं होतं त्यामुळे इकडे 2-3 दिवसासाठी ब्लाऊज वगैरे फिटिंग करून घेतली आणि पार्लरमध्ये आलेली ते आयब्रो करण्यासाठी. तिथून मग घरी आल्यानंतर ना त्याला बेसनचे लाडू पण बनवायचे होते, ते बनवून घेतले. जेवण केलं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.